सर्वांना. दिनांक 13 जुलै 2026, वार आहे सोमवार. आपण काल 17व्या अध्यायातल्या 154व्यापर्यंत आपण वाचन केलं होतं. आता तिथून पुढच्या ओव्यांचं वाचन चालू करूया. कालच मला हा अध्याय संपवायचा होता वाचून, सुट्टी पण होती पण नाही झालं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नादतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशे नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशे. अध्याय 17वा श्लोक क्रमांक 10. यातयामं गतरसंपूर्ति पर्युषितं च यथा उच्छिष्टमपि समेत्यं भोजनं तामसप्रियं विपजले अन्न कैसे दुपाहरिकायर दिवसे अति करिते तामसे घेई जेते नातरी अर्ध उकळले का निपट करपोनी गेले तेसे खाये चुकले रसाज येऊ जया का आथी निष्पत्ती जे तरसू घरी व्यक्ती ते अन्य ऐसे व्रतीती तामसा नाही ऐसे नि कही विपाया सदा नाम पडा होया तरी पघानी सुटी तवर आहे व्याद्रुदैसा का भोवे दिवशी ओलांडिले स्वादपणे सांडिले शुष्क अथवा सडले गाभिने येऊन तेही बाळाचे हातवरी चिवळले जैसे राडी करी का सवे बैसोनी नारी गोताम भिल करी ऐसे निकष्मय जे खाय तैत्वा सुख भोजन ऐसे होया पर्येनेही न धाय पापिया तुम मग चमत्कार देखा निपेदासा आंबोखा ज्या का सदोखा पुत्र व्यासे तया आपेयांच्या पाणी अखाद्यांच्या भोजनी वाढवी जेवताने तामसे तेने एवं तामस जेवणारा ऐसे मेछो हाविरा याचे फल दुसरा क्षणी नाही जे जेवाचे हे अपवित्र शिपे तयाचे वक्र तेव्हाचे पात्र झाला तो की यावर ते जे जेवी ती ओजना म्हणावी पोट भरती जाणावी यातना ते शिरच्छेदे काय होय का अखेर गता कैसे आहे हे जाणावे काही पाहे परी सहा तुझे असे म्हणून तामसांना परिमानुगासे नाना हा न सांगोची गा अर्जुना देव म्हणे. आता यावरी आहाराची आपरी यज्ञ अवधारी त्रिधा असे परितीही माझी प्रथमा सात्विक यज्ञाचे वर्मा आईकपासुमहिमा शिरोमणी अफलाकाक्षी धीर्यज्ञो विधी दृष्टो युज्यते यष्टव्यमेव ती मनः समाधाय स सात्विकाः तरी ऐकू प्रियतमो वांसोनी वाढो नेधी कामो जैसा का मनोधर्म प्रतिव्रतेचा नाना सिंधू ते टाकोनी गंगा पुढाराना करीची निगा का आत्मा देखोनी उगा वेदू ठेला तैसे जे आपुल्या स्वहिती वेचुनिया चित्तवृत्ती नरवतेची अहंकृती फळा लागे पातळी या झाडाचे मुळ मागुते सरोनेनीचे जळा जिराले का केवळ तयांचाची अंगे तैसे मन देहे दोही योजन निश्चयाच्या ठाई हारपुनी जे काही वांछितेना तीही फळवांछा त्यागी स्वधर्मा वासुनी विरागी की जे जो यज्ञ सर्वांगी अलंकृतो परी आरिसा आपणपे डोळा देसे घेपे का तळहातीचे दीपे रत्न पाहिजे
नाना उदिते दिवाकारे गमाऊ मार्गादिठी भरे तेसे वेद निर्धारे देखून या ती कुंडे मंडप वेली आणि काही संसार समृद्धी ते मिळविन जैसे विधी आपण केली सकळ सकळवया उचिते लेनी पाथले जैसे अंगाते तेसे पदार्थ जेथीचे तेथे विनियोगुनी कायवानुभवती बोली जैसे सर्वाभरणी भरली ते यज्ञ विज्ञाची रूपा आली यजनिमेषे तैसा सांगो पांगो निपजे जो यागो नटवून या लागो महत्वाचा प्रतिपाळू तरी पाटाचा झाडी की जे तुळशीचा परिफळा फुला छायेचा आश्रय नाही किंबहुना फळा शेविन ऐसिया निगुती यज्ञ निर्माण होय तो याग उद्दान सात्विक उगा अभिसंधाय तु फलम दंबार्थमपि चैव यत इज्जते भरतश्रेष्ठ तम यज्ञ विद्धी राजसम आता यज्ञकी रविरेषा करी पेयाची ऐसा करी श्राद्धा लागी जैसा अवंतीला राहून जरी राजा घरासी ये तरी बहुतो पैगा जाई आणि कीर्ती होये श्राद्ध न ढके तैसा धरुणी आवांका म्हणे स्वर्ग सोडुले असे काम दीक्षित होईन मान्य लोका घडेल यागो ऐसी केवळ काळ लागे महत्व पुकारावया जगे पार्था निष्पत्ती जे यागे राजस पैते विधिहीन सृष्टान्नं मंत्रहीन मददक्षिणं श्रद्धाविरहितं यज्ञं तामसं परिचक्षते पशुपक्षी विवाहे जोशी कामा परवता नाही तैसा तामसा यज्ञ पाहे आग्रहोची मुळा वार्या वाट न वाहे की मरणं वर्त पाहे निश्चितांचे विहे आगी जरी तरी तामसाची या आशारा विधीचा हाती ओढावरा म्हणून तो धनुर्धरा उत्सृंखळो नाही विधीची तेथे चाड नाही मंत्राधिक त्याकडं अन्न जाता न सुये तोंडे मासे जेवी वैराचा बोध ब्राह्मणा ते तकेरी गेलं दक्षिणा अग्नी झाला वावधाना वर पडा जैसा तैसे वायाची सर्व हिवेचे मुख न देखता श्रद्धेचे नागिवलेनी पुत्रिकांचे जैसे घर ऐसा जो यज्ञाभासो तया नाम यागुतामसो ऐके म्हणे निवासो श्रीय चालो आता गंगेचे एक पाणी परिनीले अनानी वाहनी एक मळी एक आणि शुद्धत्व जैसे तैसे ती गुणतप येत झाले आहे त्रिरूप ते एके केले दे पाप उद्धरिका तरी तिची ती ही भेदी कैसे निपा म्हणून सुबद्धी जाणो पहासी तरी आधी तपची जाण येत तप म्हणजे काही ते स्वरूप दाव पाही मग भेदिले गुणी ते पाठी बोल तरी तपचे का सम्यक ते त्रिविधायिक शारीर मानसिक शब्दगा आता यातीही माझारी शारीर तव अवधारी तरी शंभुका श्रीहरी पर्यंता होय वेद बीज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम ब्रह्मचर्य महिसा अच शारीरम तपोच्यते तया प्रिय देवतालया पत्रादिके करावया अष्टोपहार जैसे पाया उळीग धापे देवांगन मिरवानिया अंगोपचार पुरवनिया करावया म्हणिया शोभिले हात लिंगका प्रतिमा देठी देखत केव अंगेशी लोटीचे काठी पडली जैसी आणि विधी विनय आदिकी गुणी वडील जे लोकी त्या ब्राह्मणांचे नेकी पायक गिजे अथवा प्रवासे कापिडा काश नदीचे साकडा ते जीव सुरवाडा आणि जती सकल तीर्थाचे एधुरे जे का माता पितरे ते सेविसी खीर शरीरे लोण गिजे आणि संसार ऐसा दारुण जो भेटलाची हरिशनु तो ज्ञानदानी सकरणु भजिजे गुरु आणि स्वधर्माचा आगिठा देह जाड्याची आकिटा आवृत्ती फुटी सोबता जाडी पिजे वस्तुभूत मात्र नमिजे परोपकारी भजिजे स्त्री विषयी नियमजे नावे जन्मितेने प्रसंगी स्त्री देवण शिवणी अंगे तेथून जन्म आगवे सोवळे गिजे भूतमात्राचे नावे तृणही ना सुडावे किंबहुना सांडवे छेदभेद ऐसे जे शरीरी राहाटीची पडी उजरी ते शारीर तपगुमरी आले जाण पार्था समजते ही ते करणे देहाचे प्रधानपणे म्हणून या ते मी म्हणे शारीर तप एवं शरीर जे तप त्याचे दाविले रूप आता ऐक निष्पाप वाग्मय दे अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियहितं चेयते स्वाध्यायाभ्यसनं चैव वाग्मय तप उच्यते
तरी लोहाचे अंग तुक, ते तोडही ताची कनक. केले जैसे देख परिस्थितीने, तैसे न दुखवित असेचे. जावळी या सुख निपजे, तैसे साधुत्व का देखिजे. बोलना जिये, पाणी मुदल झाडा जय जाय. तृणू ते प्रसंगीचे जे, तैसे एका बोलिले होय. सर्वांही हित, जोडी अमृताची सुसरी. ते प्राणाते अमर करी, स्नाने पाप ताप वारी. गोडी ही दे, तैसा विवेक भेटे. आपुली अनादित्व भेटे, ऐकता रुची न विटे. पियुषी जैसे, जरी कोणी करी पुसे, तरी होवावे ऐसे बोलणे. ना तरी आवर्तपणे, निगमू का नाम. ऋग्वेदाही तिन्ही प्रतिष्ठ जती वाग्भुवनी. केली जैसे वदनी ब्रह्मशाळा, ना तरी एकांते नाव. तैची शवका वैष्णव, वाच बसे ते वाङ्मय. तप नावे, आता तप जे मानसिक. तेही सांगू ऐक, म्हणे लोकनाथ नायक. नायक उत्तम. मन प्रसाद सौम्यत्वं, मौनमात्मविलग्नकराः. भावसंगोक्तिरित्यते तपो मानसमुच्यते. तरी सरोवर तरंगी, सांडिले आकाश मेघी. का चंदनाचे उरगी, उद्यान दिसे. नाना का कळा वैषम्य चंद्र. का सांडिला आधी नरेंद्र. ना तरी क्षीरसमुद्र मंदहार छळे. तैसी नाना विकल्प जाळे, सांडूनिया गेली सकळे. मन राहे का केवळे, स्वरूपेचे. तपने विन प्रकाशू, जाटे विन रसी रसू. पोकळी विना अवकाशू, होय जैसा. तैसी आपली सोयी देखे, आणि आपल्या स्वभावी मुखे. हिवली जैसी आंगिके, होणे दिनी जांगा. तैसे न चलते कळके विना, शशीबिंब जैसे परिपूर्ण. जैसे चौकी शृंगारपण मनाचे जे. भुजाली वैराग्याची ओरप, जिराली मनाची धाप काप. ते तर केवळ झाली वाफ, निजबोधाची. म्हणून विचाराव्या शास्त्र, राटबादे जे वक्त्र. ते वाचेचे ही सूत्र, हाती न धरी. ते स्वलाभला लाभलेपण, मन मनाही धरू नयन. शिवतले जैसे लवणे, आपुले निज. ते तर के उठती के भाव, जे इंद्रिया मार्गे धाव. घेऊन टाकावे गाव, विषयाचे दे. म्हणून ती ये मानसी, भावशुद्धीसी असे अपैसे. रोमसूची जैसी तर हातासी. काय बहु बोलो अर्जुना, जे हे दशा ये मना. ते मनस्तपो ही धाना. पात्र होईती, परी ते असो हे जाण. मानस्तपाचे लक्षण, देव म्हणे संपूर्ण सांगितले. म्हणून देहावासा चित्ते, जे पातले त्रिविधत्वाते. ते सामान्य तपतुते, परिसावले गा. आता गुणत्रय संगे, हे जे विशेष त्रिविध लगे. तेही ऐक चांगे, प्रज्ञाबळे. श्रद्धया परया तप्तं, तपस्तत त्रिविधं नैराः. अफलाकांक्षीभिर्युक्ते, सात्विकं परिचक्षते. तरी हेच तप त्रिविधा, जे दाविले तुझ प्रबुद्धा. तेची करून पूर्ण श्रद्धा, सांडूनि फळ. जे पुरतिया सत्वशुद्धी, आचारी जे आस्तिक्य बुद्धी. तेही तया तीची गा प्रवृत्ती, सात्विक म्हणिते. आपल्या 241 ओव्यांचं प्राकृत भाषेतील वाचन झालंय. आता त्यांचा मराठीत अर्थ बघू. श्लोक 10. ज्याला तयार होऊन 2 प्रहराहून अधिक वेळ झाला आहे, ज्यामध्ये रस गेला आहे, दुर्गंधयुक्त आदल्या दिवसाचे उष्टे आणि सदोष असे भोजन तमोवृत्तीच्या लोकांना प्रिय असते. त्याप्रमाणे सकाळी शिजवलेले अन्न 2 प्रहर अथवा दिवस गेल्यावर दुसऱ्या दिवशी तमोगुणी पुरुष घेतो. अथवा अर्धवट शिजलेले किंवा फारच करपून गेलेले आणि ज्यात गोडी आलेली नाही तसेही पदार्थ तमोगुणी खातो. जे अन्न शिजवून तयार झालेले असते व ज्या अन्नात थोडी गोडी चांगली आलेली असते ते अन्न आहे असा तमोगुणी पुरुषाचा अनुभव नाही. म्हणजे अशा अन्नाला तो अन्न समजत नाही असे असूनही जर कदाचित चांगल्या पक्वान्नाचा त्याला योग झाला तर त्या अन्नात घाण सुटेपर्यंत वाघाप्रमाणे तो
थांबून राहतो. जे अन्न तयार होऊन पुष्कळ दिवस झाले आहे, ज्याचा रुचकरपणा निघून गेला आहे, जे वाळलेले अथवा सडलेले आहे, अथवा जे खतखतलेले असून त्यात किडेही पडलेले असोत, तसे घाण सुटलेले अन्न तेही मुलाच्या हाताने चिवडून जशी काही राड करतो अथवा बायको बरोबर बसून कोथिंबीर करतो, म्हणजे तिच्याबरोबर परिवारासह एका ताटात जेवतो, अशा घाणेरडेपणाने जेव्हा तो खातो तेव्हा त्याला सुखाचे असे भोजन होते. परंतु तो पापी एवढ्यानेही समाधान पावत नाही. मग चमत्कार पहा. ज्या दोषयुक्त वाईट पदार्थांचं शास्त्राने सेवन करण्यास योग्य नाहीत असा निषेध केलेला असतो, त्या पिण्यास अयोग्य अशा पदार्थांच्या पिण्याच्या ठिकाणी खाण्यास योग्य नाहीत अशा पदार्थांच्या खाण्यात त्या तामसी पुरुषाकडून उत्कट हाव वाढलेली जाते. हे वीर अर्जुना, तमोगुणी जेवणाऱ्याला अशी आवड असते. त्यांचे फळ दुसऱ्या क्षणी मिळण्यास थांबावे हे लागत नाही, तर त्या क्षणी ताबडतोब मिळते. कारण की त्यांचे तोंड जेव्हा या अपवित्र अन्नाला शिवते, तेव्हाच ते पापाला पात्र झाला. याशिवाय आणखी तो जे जेवतो ती जीवनाची रीत म्हणू नये, तर ते जेवण ही पोट भरणारी यातना समजावी. शिरच्छेदाने काय होते अथवा अग्नीत प्रवेश केला असता कसे असते, या गोष्टीचा प्रत्यक्ष अनुभव का घ्यावा लागतो विचार कर. परंतु तो तमोगुणी पुरुष तसले परिणाम सहनच करतो. म्हणून अर्जुना, तामस अन्नाचा परिणाम वेगळा सांगण्याची जरुरी नाही, कारण तामस अन्न खाण्यात जे दुःख होते तोच त्याचा परिणाम होय, असे देव म्हणाले. आता ह्यानंतर आहाराप्रमाणेच यज्ञही 3 प्रकारचे आहेत, जे चांगल्या सुकृतिवंतांमध्ये श्रेष्ठ. अर्जुना, पण आता त्या तिन्हीमध्ये पहिल्या प्रथम सात्विक यज्ञाचे रहस्य सांगतो, ऐक. फलाकांक्षा न धरणारा गुण विधीला अनुसरून असलेला व यज्ञ कर्तव्य आहे म्हणून समाधानयुक्त मनाने जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ होय. तर ज्याप्रमाणे पतिव्रतेचा मनाचा संकल्प एक नवऱ्याशिवाय इतर ठिकाणी इच्छा वाढू देत नाही, अथवा समुद्राला मिळाल्यावर गंगा पुढे धाव घेतच नाही, अथवा आत्म्याला पाहून वेद स्तब्ध राहिला, त्याप्रमाणे जे लोक आपल्या हिताच्या ठिकाणी चित्तवृत्ती खर्च करून कर्माच्या फळाच्या प्राप्तीविषयी कर्तेपणाचा अहंकार शिल्लक राहू देत नाही, झाडाच्या मुळाशी पोचल्यावर मग पाणी जसे मागे सरणे जाणतच नाही, तर केवळ त्याच्याच ठिकाणी जिरते, त्याप्रमाणे देह मन या दोहोंनी यज्ञ निश्चयाच्या ठिकाणी वळून जाऊन जे काही इच्छित नाहीत, फलाचा अभिलाष टाकून आपल्या धर्माशिवाय इतर बाबीची आसक्ती सोडून सर्व अंगांनी परिपूर्ण अशा ज्या यज्ञाचे ते आचरण करतात. परंतु आरशात जसे आपण आपल्या डोळ्यांकडून पाहिले जाते, अथवा अंधारात तळहातावर असलेले रत्न जसे दिव्याने पाहावे, अथवा सूर्य उगवला असता त्या योगाने आपल्याला जाणण्याचा मार्ग असा दृष्टीचा आटोक्यात येतो, त्याप्रमाणे वेदाच्या सहाय्याने निश्चित करून ती कुंडे, मंडप आणि वेदी, आणखीही साहित्याची विपुलता यांची जमवाजमव जणू काही शास्त्राने स्वतःच केली आहे, त्याप्रमाणे तो करतो. म्हणजे यज्ञाचे सर्व साहित्य शास्त्राप्रमाणे बिनचूक जमवितो. अंगावर सर्व अवयवांच्या ठिकाणी जसे त्या त्या अवयवांना योग्य असे अलंकार घातलेले असावेत, त्याप्रमाणे जेथे जो पदार्थ पाहिजे तेथे ती पदार्थ व्यसनेने योजून फार शब्दांनी काय वर्णन करू. जसे काही सर्व अलंकार घातलेली अशी यज्ञविद्याच यज्ञाच्या निमित्ताने प्रत्यक्ष मूर्तिमंत आली आहे, त्याप्रमाणे अंगी व उपांगी या सहित मोठेपणाचा संबंध डोकेवर काढून न देता जो यज्ञ केला जातो, तुळशीचे झाड असे तर उत्तम प्रकारचे संरक्षण करावे, परंतु त्या संरक्षण करण्यात फळांचा, फुलांचा अथवा छायेच्या हेतूचा संबंध नसावा. अर्जुना, फार काय सांगावे. फलाशय विषयी अशा युक्तीने जो यज्ञ केला जातो तो सात्विक यज्ञ आहे असे समज. हे भरतश्रेष्ठा, क्रियेने वरच्या सारखाच पण फलाची आशा धरून व दांभिकपणाने जो यज्ञ केला जातो तो राजस यज्ञ जाण. अर्जुना, आता रजोगुणी पुरुष खरोखर याच्या सत्वगुणाच्याच यज्ञाचा सारखा यज्ञ करतो, परंतु फलाच्छेने वगैरे करतो. जसे श्राद्धाच्या दिवशी राजाला भोजनाला आमंत्रण द्यावे, जर राजा घराला आला तर त्यापासून फार उपयोग होईल. तो असा की आपली
कीर्तीही होईल आणि श्राद्धही राहणार नाही. त्याप्रमाणे विचार मनात धरून तो रजोगुणी पुरुष म्हणतो की मला संपूर्ण स्वर्गप्राप्ती होईल व मी दीक्षित म्हणून लोकांना मान्य होईल आणि यज्ञही घडेल. अर्जुना, अशा तऱ्हेने केवळ फळांकरिताच आपले महत्त्व जगात प्रसिद्ध करण्याकरिता जो यज्ञ करणे तो राजस यज्ञ होईल. शास्त्रविधीला सोडून असलेला, ज्यामध्ये अन्न दिले जात नाही असा, मंत्रहीन, दक्षिणारहित, श्रद्धाविरहित अशा यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात. पशुपक्ष्यांच्या लग्नामध्ये जसा विषय वासनेपेक्षा दुसरा जोशी लागत नाही, त्याप्रमाणे तामस यज्ञाला हा ग्रहच मूळ आहे. जर कोणताही एखादा मार्ग वाऱ्याकडून चालविला जाणार नाही अथवा मरण येण्याचा समूर्त पाहिल किंवा अग्नी जर निषिद्ध पदार्थ जाळण्यास घेईल तर तमोगुणी पुरुषाच्या आचरणाला वेदविधीचा धरबंध असेल. म्हणून अर्जुना, तो तमोगुणी पुरुषाचा आचार स्वैर असतो. येथे विधीचा पर्वा नसते. त्याच्याकडून मंत्र वगैरे येत नाहीत, म्हणजे त्याला ऋग्वेद आदी मंत्रांची व त्यातील स्वरवर्णांची जरुरी लागत नाही. माशीच्या तोंडात जाईल इतके सुद्धा अन्न देत नाही. ब्राह्मणासंबंधाने जेथे ब्राह्मण हा शत्रू आहे अशी समजूत असते तेथे दक्षिणेचा विचार कुठून होणार. वावटं सुटली असता त्यास जसे अग्नीचे सहाय्य मिळावे त्याप्रमाणे त्यास यज्ञात विधी, मंत्र, ब्राह्मण, दक्षिणा वगैरेचा अभाव एकत्र होतो. जसे नीकपुत्रिकाचे घर नागविले जाते त्याप्रमाणे श्रद्धेचे तोंड न पाहता केलेले सर्वही व्यर्थ खर्च होते. असा जो यज्ञाचा नुसता देखावा असतो त्याला तामस यज्ञ म्हणावे. अर्जुना, हे ऐक, असे तो लक्ष्मीचे निवासस्थान श्रीकृष्ण म्हणाला. आता गंगेचे एकच पाणी, परंतु ते निरनिराळ्या मार्गाने नेले असता ते एका मार्गाने अमंगलता प्राप्त करून देते व एका मार्गाने पवित्रत्व उत्पन्न करणारे होते. त्याप्रमाणे या जगात 3 गुणांच्या योगाने तप 3 स्वरूपांचे झाले आहे. ते तप एक प्रकारचे केले असता पाप देते आणि दुसऱ्या प्रकारचे केले असता उतारते. हे बुद्धिमान अर्जुना, ते तपस 3 भेदांनी कसे झाले आहे म्हणून जणू पाहशील तर आधी तपस काय आहे हे समजून घे. या जगात तप म्हणजे काय त्याचे स्वरूप तुला पहा. नंतर 3 गुणांनी ते 3 प्रकारचे झाले आहे ते मागाहून सांगू. तर शुद्ध जे तप तेही शारीरिक, मानसिक, वाचिक असे 3 प्रकारचे आहे. ऐक. आता या तिन्हीपैकी शारीरिक तप तर त्या तप करणाऱ्याला शंकर अथवा विष्णू यांपैकी जो देव आवडत असेल तो. देव, ब्राह्मण, आई, बाप, गुरु यांचे पूजन, शुद्धता, सरळपणा, ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांनी शारीरिक तप म्हणतात. त्या प्रिय देवतेच्या मंदिराला यात्रादी करण्याकरिता 8ही प्रहर जसा पायाला भोवरा बांधला आहे, देवांचे अंगण झाडून सारून रांगोळी घालून वगैरे सुशोभित करण्याकरिता, देवांच्या पूजेला जे उपचार लागतील ते पुरवण्याकरिता, शास्त्रांनी सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे करण्याकरिता त्यांचे हात शोभतात. लिंग अथवा प्रतिमा डोळ्यांनी पाहिल्याबरोबर काठी ज्याप्रमाणे पडावी त्याप्रमाणे शरीर लोटून देतो आणि शास्त्रोक्त आचरण व नम्रता आदी करून गुणांनी जे श्रेष्ठ असतील त्या ब्राह्मणांना यथायोग्य सेवा करतो. अथवा प्रवासाने, पीडेने अथवा संकटाने जे शिणलेले असतील त्या जीवांना सुख प्राप्त करून देतो. सर्व देशांमध्ये श्रेष्ठ जे आई बाप त्यांच्या सेवेवरून शरीराला खरोखर ओवाळून टाकतो आणि जो भेटता क्षणी संसारासारखे भयंकर दुःख नाहीसे करतो, अशा त्या ज्ञानदान करणाऱ्या व दयावान गुरुला भजतो. आणि अर्जुना, स्वधर्मरूपी अग्नीमध्ये देह अहंकारारूपी जो मळ त्याला वारंवार स्वधर्माचरण करणे हीच कोणी पुढे आज येऊन तो नाहीसा करतो. भूतमात्रांमध्ये ब्रह्म जाणून तेथे त्यास नमन करतो, परोपकार करण्यास तत्पर असतो व स्त्रीविषयी शोक्षणी मनोनिग्रह करतो. जन्माच्या प्रसंगी मात्र स्त्री देहाला अंगाने स्पर्श झाला तेथून पुढे तो सर्व जन्म सोहळा करतो. भूतमात्रांच्या नावाने गवताच्या काडीसही तीत जीव आहे हिसका देत नाही. फार काय सांगावे, तोडमोड करून टाकून देतो. अशा प्रकारच्या वागण्याच्या जेव्हा शरीरात उत्कर्ष होतो तेव्हा शारीरिक तप भरास आले असे समज. अर्जुना, हे सर्व करणे मुख्यत्वे करून देहाच्या आधारावर आहे, म्हणून मी याला शारीरिक तप म्हणतो. याप्रमाणे जे शारीरिक तप आहे त्याचे स्पष्टीकरण केले. आता पापरहित असे वाचिक तप ते ऐक. जे दुसऱ्याला दुःख देणारे, सत्य, प्रिय आणि हितकर बोलणे आणि स्वाध्यायाचा अभ्यास यांना वाङ्मय तप असे म्हणतात. तरी लोखंडाचा आकार व वजन ही मुळीच कमी होऊ न देता जसे त्या लोखंडास परिसाने सोने केले पहा.
त्याप्रमाणे ज्याच्या योगाने ऐकणाऱ्याच्या जवळ असलेल्या जोडीदाराला दुःख न होता सुख होईल असा चांगलेपणा ज्या बोलण्यात दृष्टीस पडतो. पाणी मुख्य झाडाला जाते आणि पाटाच्या काठावर असणारे गवत सहजच सुरू होते. ज्याप्रमाणे कोणी एकाला उद्देशून बोललेले असतात त्या बोलण्यात सर्वांचे हित होते. जेव्हा अमृताची गंगा प्राप्त होते तेव्हा ती प्राण्यांना अमर करते व स्नानाने पाप व ताप नाहीसे करते आणि पिणाऱ्याला गोडीही देते. त्याप्रमाणे अज्ञानही नाहीसे होते. आपल्या अनादिपणा आत्मस्वरूप पुन्हा प्राप्त होते व ज्याप्रमाणे अमृताचे कितीही सेवन केले तरी ते चवीट होत नाही, त्याप्रमाणे जे कितीही ऐकले तरी त्याच्या बोलण्याचा गोडीचा वीट येत नाही. जर कोणी विचारले तर असे बोलण्याचा प्रघात असावा, नाही तर वेद अथवा भगवान नाम यांचे वाचने आवर्तन पुन्हा पुन्हा पठण चाललेले असावे. ऋग्वेद आदी ही तिन्ही वेद वाचारूपी मंदिरामध्ये तोंडात स्थापन केले जातात. फार काय सांगावे, मुखामध्ये जशी काय वेधशाळा स्थापन केली आहे अथवा एखादे नाव ते शिवाचे असो अथवा विष्णूचे असो वाचत राहते ते वाचेपासून होणारे तप समजावे. आता जे मानसिक तप आहे तेही सांगू ऐक. असे लोकनाथांच्या नायकांचे इंद्रादिक देवांचे स्वामी श्रीकृष्ण म्हणाले. मनाची प्रसन्नता, सौम्यत्व, मौन वृत्ती, आत्मसंयम, कल्पनाविरहित अशा अंतःकरणाची शुद्ध स्थिती याला मानसताप असे म्हणतात. तर लाटांनी सरोवर टाकले असता अथवा मेघांनी आकाश टाकले असता अथवा चंदनाच्या बागेच्या सर्पांनी जसा त्याग केला असता अथवा कलांच्या कमी जास्त होण्याचा जसे चंद्रास टाकावे अथवा मानसिक चिंतेने जसे राजास टाकावे अथवा क्षीरसमुद्र जसा मंदारचलाने टाकावे, त्याप्रमाणे अनेक प्रकारच्या संशयांच्या सर्व समुदायाने मनाला सोडल्यावर जे मन केवळ स्वरूप स्थितीने राहते, उष्णतेशिवाय जसा प्रकाश असावा अथवा जडत्वाशिवाय जसा अन्नाच्या ठिकाणी रस असावा अथवा पोकळीशिवाय जसा आकाश असावा, त्याप्रमाणे मनाने आपले विश्रांती स्थान जो आत्मा त्यास पाहिल्यावर मन आपल्या स्वभावाच्या चौदस्व अथवा संकल्प विकल्प करण्यास मुक्ते. ते कसे? तर जशी थंडी आपल्या अंगाच्या थंडीने आपले अंग कापू देत नाही, त्याप्रमाणे ज्याप्रमाणे अचल व कलंकरहित असे चंद्राचे बिंब नित्य पूर्ण असावे, तितक्या शुद्धपणाने व निश्चलपणाने मनाची जी शोभा असते, वैराग्याचे ओरखडे नाहीसे झाले व मनाची अस्वस्थता नाहीशी झाली व त्या मनाच्या ठिकाणी आत्मज्ञानास योग्य अशी शुद्ध भूमिका तयार झाली. म्हणून शास्त्राचा विचार करण्याकरता ज्या तोंडाचा उपयोग करावा ते तोंडही वाचेचेही सूत्र हाती धरत नाही, बोलत नाही. ज्याप्रमाणे मिठाने आपले मूळ स्वरूप जे पाणी त्यास स्पर्श केल्याबरोबर ते मीठ स्वरूप होते, त्याप्रमाणे आत्मलाभाच्या प्राप्तीमुळे मन आपल्या मनपणाही धरू जगत नाही, म्हणजे संकल्प करण्याचे टाकून आत्मचित्त तृप्त होते. त्या मनाच्या ठिकाणी कल्पना कोठे उत्पन्न होते की ज्या कल्पनाने इंद्रिय मार्गाने धाव घेऊन विषयरूपी त्या गावात येऊन प्राप्त व्हावे. म्हणून ज्याप्रमाणे तळहातावर केसरहितपणा ही निर्मलता स्वभावताच आहे, त्याप्रमाणे त्या मनामध्ये स्वभावताच भावशुद्धी असते. अर्जुना, फार काय सांगावे. जेव्हा मनाला वर सांगितलेली स्थिती प्राप्त होते तेव्हा ती स्थिती मानसतप या नावात प्रसिद्ध होते. परंतु ते असू दे, हे मनाचे तपाचे लक्षण तुला संपूर्ण सांगितले ते समज, असे देव म्हणाले. म्हणून अर्जुना, कायावशमानाने जे विविधत्वाला प्राप्त झाले आहे ते सामान्य तप तुला ऐकवले. आता 3 गुणांच्या संगतीचे हे सामान्य तप विशेष करून 3 प्रकारात शरते. याच सामान्य तपाचे 3 प्रकार होतात, ते ही बुद्धी स्थिर ठेवून चांगले ऐक. ते 3 प्रकारचे तप जर फलाची आकांक्षा न धरणाऱ्यांनी आणि पूर्ण सत्वशुद्धीने युक्त अशा मनुष्याने अत्यंत आस्तिक्य बुद्धीने आचरले तर त्याला सात्विक तप असे म्हणतात. तर हे प्रबुद्ध अर्जुना, हे सामान्य तप जे तुला 3 प्रकारचे सांगितले तेच पूर्ण श्रद्धेने व फलाशा टाकून जेव्हा पूर्ण अंतःकरण शुद्धीने आणि आस्तिक्य बुद्धीने आचरले जाते तेव्हा त्याला बुद्धिमान लोकांकडून सात्विक तप असे म्हटले जाते.
241 ओव्यांचा मराठीत अर्थ वाचून झाला. झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी भाऊंच्या समाधीवर अर्पण करूया. आणि सेवेला स्वल्प विराम देऊया.